नमः शिवाय. शिवलीला अमृत अध्याय 11. श्री गणेशाय नम. धन्यतेची जन शिवभजनी प्राण सदा शिवलीला अमृत सहन अर्चन करी सत्य शिवाचे सूत मने शिवाजी सूत तो रुद्राक्ष धारण भस्माची त्याच्या कुंड्यात नाही मिती धन्य तो सहस्र रुद्राक्ष करीदान त्याची वदती शक्रादी सुरगण तो शंकराचे त्याचे दर्शन घेतात तर ते जीव भाऊ अथवा षोडश जंडी दान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शाखे माझे एक बांधाव पुन्हा शिवस्वरूप म्हणून या त्यावरून करते स्नान त्रिवेळी स्नान केल्यास म्हण असो दश मनगटी पुन्हा रुद्राक्ष बांधायचे आते कंठी बांधावी 32 मस्तक होती 24 6 करणे पुण्य विशेष बांधता विशेष निर्दोष सर्वदा अष्टोशतमाळा सर्वदा असावी गळा रुद्र एकमुखी रुद्राक्षा गळा पूजित भाग्य विषय पंचमुखी शमुखी अष्टमुखी चतुर्दशमुखी लक्ष्मीकारक नित्य सकळ मंत्र सुफल देख रुद्राक्ष जप नित्य कधी नित्य रुद्राक्ष करीतोय जाणी जर शिवर्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास काही काळविषयी काश्मीरीचं पावन नाव विधान भद्रसेन वियोग संपन्न सप्रधान परमचतुर पंडित प्रजादयात भूसरधन्य म्हणती त्याचे राजेश्वर लाशन घेणे आहे करी साचार अणमाते थोरते उचपे सुंदर प्रतिवता मृदुभाषिनी प्रदत्तेशी लाजे एकाने सुध सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावत पूर्वक्त उदार वक्ता क्षमाशील शासन सुरस फार विशेष सुकृत लिहिले स्वतः सप्रेम सुर सावधान यजमान साक्षी सुधारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पुर सुकृती प्राप्त होय असो भद्रसेन आणि प्रधान बौद्ध करता अनुष्ठान दोघांशी झाले रंधन शिवभक्त उपस्थाती राजपुत्र नामक सुधर्म प्रधानात्मक पुस्तक नामक दोघे शिवभक्त सावधान शिवधान बाळे होऊन सदा प्रेम अनुराग्य चित्ती वैराग्य शिव अलौकिक संगीत हुआ मंगळ त्याची संगतीनं आवडे पंचवर्षी दोघे कुमार लेवती बसले अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेविती तो ते बाळे दोघे जन सर्व अलंकार उपाधी टाकून करते सुद्राक्ष भस्मधारण चर्ते सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करते शिवलांबच बोलता शिवनामावळी नित्य पहानाय शिवपूजा सर्वदा अच्छर करते रावप्रधान या सका नावडे वस्त्रभूषण करते रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे युगती भूषण रुद्राक्ष काढते मागुती वस्त्रभूषण लेवती ते सर्वांग ब्रह्मनाशी अर्पिते ते मागून शिवदक्षा शिक्षा करता बहुत तीन परितेनं साडेतीस आपले व्रत रावप्रधान चिंता करतो म्हणते करावे काय आता तो गोला सुकृत मित्र घराशी आला पराशर शैवविष्टी ऋषीचे अपार सूर्य तेजस्वी तो कृष्णदैवचा ताणिता त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता जो विष्टाचा नातू तत्वदा राक्षस सत्रयने केले जे मनुष्य रक्षी अपार तसेच पूर्वी होते राजाचे चर ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र करून या जन्मजय सत्र केले अस्तिके मरेसर हाविले पराशे पुरस्तीने पुत्र दिले मग वाजे रामाधिक विचारासी दाटवणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली क्षण विश्वामित्रे ते पितृकैवारे पराशरे वादी जर्जरपै केली ती सांगावी समोर कथा तरी विस्तार होईल तर तुरंत या लागी ध्वनितार्थ बोललो आता असं कळले पाहिजे इंदारदे ऐसा महाराज पराशर त्याचा नातू होय शुक्र योगिंदर ऐसा प्रदर्शन कुळगुरु निर्धार आहे जरा आला जाणवणी रावप्रधान समोर धावती षाष्टांग नमोनी घराशी अंतिम षोडोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्त वस्त्रे भूषण देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे सुकुमार ध्यान कती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार वृत्राक्ष भस्मावरी सदा भर वैरागशील अनुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रभोग नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवासियाची समग्र अरुडडे आवडेना पुढे हे कैसे राज्य करतील अम्मा अशी गुढ पडले चित्ती मग हे दोघे कुमार आणून गुरुपती दाखविली भद्रसेने गुण पाहिले दुष्टशी त्याचा मित्र शशी तैसे तेजस्वी उपमा असे नाही कोटेशी होता यावरी बोलले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समजता एक जो सांगतो पूर्वी काश्मीरीचा उत्तम महापटन नंदीग्राम तेथे वारांगणा बनवून निस्सीम स्वरूप आलेला कृती पाहुणी कर्दय तन्मय होऊन नृत्य करी जैसे उगवला पूर्णचंद्र तैसे ज्वारी पुराजी सत्र रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय कंडयुक्त चामर जीवर सदा रहत मनमय पादुका रत्नखचित चरणी तिच्याला सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय प्रत्नपर्यंत राजसम चंद्ररश्मी समप्रकाश शय्याची अभिनव दिव्यभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषासुर गोमैशी किल्ला आहे भोवतो वाजी कसं घरी बहु असं दासी अपार घरी माता सभ्य सहोदर हिचे गायन ऐकता किन्नर स्तवती कोकिळा तिच्या नृत्य सौभाग्य दे पुन्हा सकळ अनुप डोलती मान तिचा भोग काम इच्छून सुप सौभाग्य ती घरा वेश असून प्रतिवता नेहमीला जो पुरुष तत्व होता त्याचा दिवस नसरता इंद्राचा दिवस नयन परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बोत सोमवार प्रदोषी होतात शिवरात्र करी नेहमीशी अन्नसदा चालू नित्य दक्ष तिजळ शिवपूजित ब्रह्मणास्ते अद्भुत अभिषेक करी शिवाची याचक मनी जय जयची ते महानंदापूर्वी कोटिलिंगी करवित व श्रावण मासी अत्यांदरे एक बदसेन अवतार कुकुट मरकट पाळली ती करून याच्या ककाळ रुद्राक्ष बांधून नाचू शिकवेले कौतुके आपले जे का नृत्यकार ते शिवलिंग
आपली जे का नृत्य करा ते शिवलिंग स्थापले सुंदर कुटुंबर करतो त्याप्रमाणे तेथेच माझ्या प्रीतीने करी शिवलीला सुराण श्रवण तेही कर कधी दोघेजण सेवेच महानंद करी गायने नृत्य करी शिवापुढे मान त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्याच्या गळा कपाळी जाणं विभूती चर्ची सुहसते एक तिच्या संगती करून त्याचे घडे तसे शिवभजन असो तिथे तिचे सत्व पाहायला लागून सदाशिव पातला सौदागाचा वेश धरला महानेच्या सदनाला त्याचे स्वरूप देखून ती आपला तन्मय झाली ते तेव्हा पूजन करून सुहसते की त्याच पैसे म्हणजे तो महापृथ्वीवराची असते त्याची देखील देखता गेली तन्मय होणं म्हणे स्वर्गूची वस्तू वाटले पूर्ण विश्वकर्मा निमाली जाणं मानवी कृत हे नव्हे सौदा खरे काढून तिचे हस्ते घातले कंकण एरी म्हणून आनंद घन नेमकं तेचा पृथ्वीचे मोले कंकण मी 32 लक्षणी पद्मीने 3 दिवस संपूर्ण दाशी तुमचे झाले मी त्याशी मानले सवेचे दिव्यलिंग काढले सूर्यफवून आगळे ते जे वनलीच नव झाले लिंग देखून तेवेळी महानंदात तन्मय झाली म्हणे जय जय तंद्रमोळी म्हणून निवंदी लिंगादे म्हणे या लिंगाच्या प्रयोग कोटी कंकण टाकावे वळून सौदागर म्हणे मध्ये महानंदीला पण देवी लिंग जतन ठेवी हे म्हणे हे लिंगापाशी माझा प्राण भंगले की दग्ध होऊन मी अग्नी प्रवेश करीन महाकडीन व्रत माझे एरीने अवश्य म्हणणं ठेविले नृत्यकारे निवण मग दोघे करती शयन नृत्य खचित मंचके हिचे कैसे आय सत्व धैर्य पाय सदाशिव फक्त ताराव्याबिनं कौतुक चरित्रे दाखवीन त्याच्या आज्ञेवरून नृत्यशाळेत लागणं जन ढावू लागले चौकडनं एकीच हाक झाली हीच सावध करीन मदनारी म्हणे अग्नी उठ लवकरी अग्नी लागला उठ लवकरीच तव धव घाबरी तत्मध्ये चेतला तशा माझी उडी काढून निष्कंठ त्याचा काढून कुठ मरकट धरले दिले सोडून गेले वळून वनापती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला मस्त सप्त कर द्यावर पुढे पुछे सौदागर मानपै तेव्हा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून एक वृक्षतळ घेते बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी तापुला देतो प्राण लिंगा काय तुझवरी मग त्रिचरण चैतविला आकाशमध्ये जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अतिलग्वी पारंग भक्तजन भवभंग उडी घालणी सव्यंग ओम नमः शिवाय म्हणून या ऐसे एकता महानंदा बोलवी सर्व ब्रह्मनंदा लटुली सर्व संपदा कोय समय सर्वई अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती करी ग्रह ध्यान महानंदी स्नान करून भस्मी अंगर चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चित्तिले शिवदान हरर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यभमिनी गय उदयाचळी तैसाच प्रगटला कपाळ मोडी दशभुज चंद्रमळी संकटी पाळी भक्ता ते माता ठेवला जटाचा भार ती नेत्रे वैष्णार श्रीजुजुळ वाहिनी अभ्यंकर महायोगी चंद्रकळा तयाचे श्री निरकंठ खड्डवांगधारी भस्मचर्चिरे शरीर गजचर्म पांघुरला नेसला असे व्याकरण भर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वंगी वेष्टिले फणीवर दशभुजा मिरवित वरचेवर कुंदून जेदी तेवी दशभुजा पसोणी अकस्मात महान झेलून तरीत उदय कमळी परमात्मा म्हणे हे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धारण विमानी बैसवी दळ्या माता बंधू समावित महानंदा विमाने वसत दिव्य स्वरूप दहा पावणी त्वरित नगरासमेत चाली पावली सकल शिवपरी तेथे नाही आदिव्याधी शुद्धा तुषा विरहित शुद्धी शुद्धी भेदबुद्धी कैची ते नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मच्छर नाही निशंक ते तिचे गोड उदक अमृतावन कोटी गुणे ते सूत्रची वने अपार सुरभीची बहुत किल्लारे चिंतामणी धवलगारे भक्ताकार नमेली तेथे वसनती बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंद तेथे पावली ही कथा परमसुरस परमशर सांगे भद्रशयास म्हणे हे कुमार दोघे निसंश कुकुट मुरगट पूर्वीचे कळकंठी द्राक्ष म्हणे धारण मुळी भाळी विभूती चर्चून त्यास पूर्वपुण्य करून सुधर्म तारक उपजले पुढे हे राज्य करतील निर्दोष 32 लक्ष्मी डोळस शिवभजनी लावतील बहुतास उद्धरतील तुम्हा ते अमात्यासहित भद्रसेन गुरुच घाले रोटांगण म्हणे इतकोई मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलती पुढते हे राज्य किती वर्ष करते आयुष्य प्रमाण केली सांगा येतात गुरुवार्या बहुत करता नवस तेवढाच पुत्र अम्मास परमप्रिय कर राजस पानावून आवडे भाऊ तुमच्या आगमने करून स्वामी माझं समाधान मित्र हा पुत्रास आयुष्यमान सांगा स्वामी मज तत्वदा आयुष्य ऋषी म्हणे हे मी सत्य बोललो देख परी तुम्हास ऐकता वाटेल दुःख ही सभा सकळीक दुःखवर्णी पडेल पै प्रत्येक सदस्य बोलाय वचन त्या नातरी अंगास येते मूर्खवन तुम वाटेल विषयावरून विषय कठीण ही गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोला न करा अनुमान मी तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समाशी हे राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊन पडेला अमात्य तसेच त्या स्थानी दुःखाग्नीत गेल्या अहळणी अंतपुरी सकळ कामिनी अखंड करते आक्रोश करून अहाकार दृक्ष तळपेटीनं पोर मग रायासी पराशर सावध करून गोष्टी सांगे नृपृष्ठांना सोडी धीर एक सांगतो विचार हे पंचभूती समग्र नव्हते तेच नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्म साचार ब्रह्ममय साचार तेथे झाले स्मरण जागर ब्रह्म म्हणून या
ती ध्वनी माया सत्य ते झाले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत शिवइच्छे करून या तत्वाशेने मेले पत्पित वसन राजे सृष्टी करता दोन तामसे रुद्र परिपूर्ण सर्व स्थितीत कविता दिस म्हणे सृष्टी रची पूर्ण एवढं म्हणे माझं नाही ज्ञान मग शिव तया लागून चारी उपदेशिले वेदांचा सार पूर्ण तो हा रुद्रादय परंपावन त्याहून विशेष भुवज्ञान भुवनत्रय विषयना बहुत करी हा जतन त्याहून आणि थोर नाही साधन हा रुद्राक्ष स्वरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले हा रुद्राक्ष ऐकताच पडते त्याची दर्शन जीवत उद्धरते मग कमर दो एकांती सप्तपद सांगे रुद्रा मग संप्रदाय ऋषीपासून बुतळ्या आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान या उन्हान्य नसेची हा जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थ पावन स्वर्गीय देव दर्शन त्याचे घेऊची ती जप तप शिवार्चना त्याहून थोर नाही जाणं रुद्रश्म आघात पुन्हा किती म्हणून वर्णावा रुद्रश्म वाढला फार ओसर पडले भानुपुत्र नगर पाच सोडून यमकिंकर तिथे हिंडू लागले मग यमे द्विधी लागे पुसून अभिकृत्य निर्मिला दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्याच्या हृदय संचारला त्याशी मच्छर वाढायला विशेष वाटे वगैरे शिवदोष तेने होय तेने ते जीवन यमपुरीस महानरके पडले सदा यम सांगे दुतापती शिवदोषी जो अल्पमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाती करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन ऐसे म्हणून त्या लागून आणून नरकी घालावे उदयना आवडे ज्याशी कोंबी पाकी घालावे त्याशी रुद्र विषयाशी वृद्धी होई निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारे अवितर रुद्रवर्तने करी शिवावर अभिषेक धारधरे मृत्यू करी दूर होई साचा अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लवान रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्रावर्तने पूर्णी शोनी पाळीच्या खरी सप्तीने राय धरे रूढ चरण सदत होनी बोलता सकळ ऋषी मंडित पदका स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी या रचना तो करावे पूर्ण सोय आहेत ज्ञान आहेत ब्राह्मण आणि करुणा सांगते हे बोलावून आत्ताच्या तो आरंभी मग सहस्ररूप बोलावून त्याशी रुद्राष्टाची भक्तीपूर्ण न्याययुक्त पाव पडून पूर्वीपासून जे आले परधर आणि पराधन या समना नीचपूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्टीपती ग्रह न घेती जो पाप शापनग्रह समर्थ पाप सामर्थ त्याशी जाते मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करते ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मावून आमंत्रण स्थापिले स्वधोन्याला शरीर धरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष गर्जिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले राससंग झाल्या दिवस 7व्या दिवशी मध्यान्नी आला चंडास मृत्यू समेत धरणीस बार नुच्छेद पडेला एक मूर्तची चेष्ट चलनवरून राहिले समस्त परमघापरास गुरु देत नाभिकार शुंपवणी सावध केले राजनंदन त्यास पुस्ती हे वर्तमान वर्तले ते सांगत एक काळापुरुष भयानक थोर उद्दर जताप कपाळी शेंदूर विक्राळ दाळा भयंकर नेत्र खंदिगंधरा सारखे तो माझं घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले जात होता पंचवजन दशभुजे पंचाची समजता कमळ भाणे दुजी नसे तो तेजे जैसे गाभ असते द्विगतम संहारती भस्म अंगी व व्याघ्रामत दिसती तसे असते आयुधे मग तो महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळपाची धरून करती ताडण ते केले ऐसे पंचमुखीशी एकता उग्र भद्रसेन करे जय जयकार ब्राह्मणाशी खाली नमस्कार आनंदाशू नेत्रे आले अंगी रोमांचे दाटले मग विप्रचाराने गडबडा लोळे शिवनाम गरजे ते वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्याचा गजर डंका गरजे अवघ्या थोर मुखदोषी महासुस्वर उदुगन वाचती अनेक वाद्यांचा गजर शिवलीला गाती अपार शृंगेभुंगे कहाळ थोर असं नाही अपार वाचती चंद्र धडगती वेरी नाद नमाय बोधरे असो भद्रसेन यावर विद्युक्त होम कदसे षडश अन्न शोभिवंत अलंकार दिव्य बसे देत अनेक वस्तू अद्भुत अनुनार्पी मनाशी दक्षिण लागे भंडारे मुक्त केली राजेंद्र म्हणे इतुक आवडे इतके बरा एक मागे पुढे पाहू नका सर्व याचे केले तृप्त पुरपुरायचे ऐकली मातम धनभर झाला बहुत म्हणून सांडती ठाईटाई ब्रह्म देते मंत्रक्षा विजय कल्याण व तुझे सुता असे अति आनंद होत असता तो अद्भुत ऐसे वर्तले संत इथे सुगंध तो क्षेत्रावरील सुधुनी ही श्वेतावली मुंडा आणि रमणलिंगी नारचे निर्विवास सापडे चिंतामणी तो सुदिता पुढे शिराब्दी धावणी ऐसे कमलोदनंदन तो क्षणी नारदमणी पातला बालविक सत्यवती नंदन अवतान पादे काय दुदयरत्न हे शिष्य त्याचे ती बोन जानवते जे का सर्वात तोच तू षष्टिकाला प्रवीण तू निर्मत्याचे तस्तुर विद्या करत मला त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरासी हे कमल भावंड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागून अन्याय का लोक ती नयने दांडे ताटती सक्रातिका तो
नारद देखून तेजस्वी कुंडातून निघे अग्नी दक्षिण अग्नी ग्रहपती हवने उभे टाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावून धरती चरण ब्रह्मांड उच्चपळे दिव्य नंद दिव्य सुमनेश्वर चारे पूजिती नारदमने राहुबा ठाके करजोने आणि स्वामी अतिदृष्ट्या तू दिवो निगमन तुझे का सर्व काही देखील सांगा पूर्व नारद म्हणे मार्गे येता शिवदूत चौघे देखील शशभुजे पंचवदा तोही तिन्ही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राची चुकलीवर दुर्दृष्टन धन्य आहे तो पुत्र रक्षणार्थ ये वेळा शिववीरभद्र पुक्की पाठीला मदत देखता मृत्यू सपुसू लागला शिवसुद्धा एका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणि तो त्याच भद्रसैन्यंदर त्याच 10 सहस्र वर्ष पुन्हा आयुष्य असे निश्चय तो सर्व होईल तत्वदा ऋषी तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघोनी तत्वदा कैसा आणि होताशी मग चित्रयुक्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूजन्य गंडांतर तोर होते ते महापुण्य निर्सोनम सहज 10 वर्ष करावे राज्य मग तो सुरेंद्र महाराज स्वपरश कष्टी भो मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत ते आपण धव इमगजमात अपराध न करता घडला हा असे नारद सांगतात ते क्षणी राय पायावर घाली लोणी आणि सहस्रुद्र करुणी महोत्सव ते करीत असे चतुर्थ करिता ते निशेष आयुष्य होय तो पुरुष त्या हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच दे तो तेथेची झाला मुक्त त्याचा तीर्थ दर्ती बहुत असो यावरी ब्रह्मसूत्र अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद धन देऊन तो शिरगुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला हे भद्रसेन अख्खांचे पण त्याची आयुष्य होय संतती त्याची कारण बाधे अंती वंदो निती शिवपदा दशशत कपिला दान एकता घडता घडीला पुण्य केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापर्वत तत्वदास भस्म होते श्रवण करता हा अध्याय त्रिकाळ वाचता खंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तन महिमा विशेष आयुष्य लोकास अनुष्ठान हेच निर्धारे मग तो राव भद्रसेना सुंदर पुत्रास राज्य देऊन युवराजपद तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमय राजा जाता झाला तो पपवना शिव अनुष्ठान रुद्रधाना करित महारुद्र तोशिरा युवानी बैसवणीत त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक व कुंट वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाणा स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करता श्रवण एकादश रुद्र समाधान की कल्पदूप संपूर्ण इच्छिले फळ देणारा अमृत रुद्राक्ष यास न बाधे ग्रहपीडा विशेष विघ्न विशेष विषबाधा रोग दारुण बाधी सर्वाती तो येथे मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हा निंदी चांडाळ निश्चेष त्याचा विटाळ व्हावा याच प्रसंगवान झाली माता याची संगतीने धरावी तत्वता अशी संभाषण करता महापातक जाणे हे आपल्या ग्रासन आणावे आपण त्याच्या सदनासन जावे त्यासही जेवी सुशील हिंसग्रह तो प्रत्यक्ष बघतो तो विसतो तो मूर्ख बस त्याचे वंश त्याची मृत्यू आल्या गोष्ट संदेह काही न असे ना अस्वस्थ भाव निश्चित अखंड भाव शिलामृत हे न घडता तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करता अनुष्ठान त्याचे नित्य रुद्र केल्याचे पुन्हा त्याचे घरी अनुदिन ब्रह्मांड प्रकटल्या आपण मिलिंद श्रीधर स्वामी ब्रह्मांड तो जगदागंध मूलकंद अभंगन विटे कलत राही शिलामृत गंधर्पजन स्कंदकोण ब्रह्मतकोण परिसज्जाखंड एकादश अध्याय गोड हा श्री सांब सदाशिव शिवपरणमस्तु हरर्पणस्तु शिवलीला अमृतमधला 11वा अध्याय पठण केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात शिवशंभो हर हर